कहाणी कृष्णागडची आहे. या गावात 3 मैत्रिणी राहत होत्या, सेजल, शांती आणि मीना. सेजलचे कान खूप तीक्ष्ण होते. ती जाडी शांती येणार आहे. मला तर कुठेच दिसत नाहीये. मला तिच्या पायांचा आवाज ऐकू येतोय. तुझे कान एवढे तीक्ष्ण आहेत, बापरे. आणि काही मिनिटातच शांती तिथे पोहोचली. शांतीचा चेहरा उतरला होता. काय झालं तुला? आज पुन्हा तोंड पडून बसलीस? आई खूप रागावली. म्हणते मी दिवसभर खात राहते. म्हणत होती की तुझी भूक एवढी जास्त आहे की एक दिवस अख्खं घर खाशील. खरंच तर बोलत होती काकू. तू पण ना सेजल, एकतर ती आधीच उदास आहे, त्यात तू आणखी आग भडकवतेस. ही एकटी 100 माणसांचं जेवण जेवते. मग तूच विचार कर, हिचे गरीब आई बाबा हिला कसं पोसतील. त्याला मी काय करू? माझं पोट भरतच नाही. आयुष्यात आजपर्यंत मी कधी पोट भरून जेवले नाही. तुम्ही दोघी माझी थट्टा करता आहात ना? मी चालले. अगं थांब तरी शांती. आणि शांती नाराज होऊन तिच्या घरी निघून गेली. जाऊ दे, जेव्हा तिचा राग मावळेल तेव्हा ती स्वतःच परत येईल. हो तेही आहेच, नाहीतरी मला झोप येते. अगं झोपाळू, दिवसातले 20 तास तू झोपलेली असतेस. माझी आई पण असंच बोलते, पण मी काय करू, मला झोप येते. मी चालले. मीनाला झोप येत होती आणि ती तिच्या घरी निघून गेली. आणि मग सेजल सुद्धा तिच्या घरी निघून गेली. सेजल घरी पोहोचली तर घरात गेल्याबरोबर तिच्या आईने तिला ओरडायला सुरुवात केली. आली का महाराणी? अख्खा दिवस इकडे तिकडे भटकत गावभर अंधारात असते. लाजबीज काही आहे की नाही? अगं आई, मी कोणती चूक केली की मला लाज वाटेल? आईला दुरुत्तर देतेस. दिवसभर इकडे तिकडे फिरत बसतेस आणि मी दिवसभर मडकी बनवून बनवून म्हातारी होत चाललीये. जरा मदत करेल तर शपथ. मला मडकी बिडकी बनवायची नाहीये. हा, तू कशाला मडकी बनवशील? तू तर राजाची राणीचेस ना. राणी आत्ता नाहीये, पण नक्की बनेन. सेजलने तिच्या कानांवर हात ठेवला. आम्हाला आमच्या राजपुत्रासाठी योग्य जोडीदार हवा आहे, जी खास असावी आणि सुंदर सुद्धा. अगं तू ऐकतेस की नाही? मी तुझ्याशीच बोलते. अगं आई, मी तर राजांचं बोलणं ऐकत होते. आत्ताच ते त्यांच्या मंत्र्याला म्हणाले की राजपुत्रासाठी मुलगी शोधा, ती पण खास. आणि माझ्यापेक्षा खास कोण असू शकेल? देवा रे, माझं फुटकं नशीब. राजकुमाराशी लग्न करायची स्वप्न पाहते. फक्त स्वप्न नाही पाहत मी राजकुमारांशी लग्न करून दाखवेन. खायला खार आणि भुईला भार. या काम चोराला राजकुमाराशी लग्न करायचंय. अख्खं राज्य रसातळाला जाणं नक्की आहे. सेजलची आई तिच्या नशिबाला दोष देत तिच्या कामाला लागली आणि सेजल तिथेच उभ्या उभ्या तिच्या स्वप्नात रंगून गेली. इकडे मीना तिच्या घरी झोपली होती. ओठ नालायक, दुपारचे 12 वाजलेत. कोणास ठाऊक कोणत्या मुहूर्तावर मी या कुंभकर्णाला जन्म दिला होता. माझं तर नशीबच फुटलंय. आज हिला बघायला मुलाकडचे येणार आहेत आणि उठायचं नावच घेत नाहीये. थांब, मी उठवतो. मीनाच्या आई बाबांनी खूप प्रयत्न केले, पण मीना तर मीनाच होती. ती तर गाढ झोपेत होती. शांतीने आतापर्यंत 30 पोळ्या खाल्ल्या होत्या. आई लवकर दे ना, खूप भूक लागलीये. अगं चेटकीळ, किती खाशील? 30 पोळ्या खाल्ल्यावरही तुला भूक लागलीये? अगं खादाड, आता देवच माझ्या कुटुंबाला वाचवू शकतो ग बाई. शांती जेवण मागत राहिली, पण तिच्या आईने तिला जेवण दिलं नाही. दुसऱ्या दिवशी शांती, सेजल आणि मीना पुन्हा विहिरीवर भेटल्या. काल माझ्या आईने मला खाऊच दिलं नाही, फक्त 30 पोळ्या दिल्या. मला एवढी भूक लागली होती ना, काय सांगू. काल माझ्या आईनेही मला खूप ऐकवलं. मला म्हणते मी कोणत्याच कामाची नाही, पण मला तिच्यासारखी मडकी नाही बनवायची. तुझ्या आईने तर काल रागावलंय. माझी आई तर आजच माझ्यावर उखडली. पण का?
कारण अख्खा दिवस मी झोपून राहिले. मला बघायला मुलाकडचे आले होते. ते मला झोपलेलं पाहून निघून गेले. आपल्या तिघींच्या आईंना आपल्या तिघींबद्दल तक्रारी आहेत. शांती, तुझी आई तुला कधी पोटभर खाऊ घालू शकत नाही. मीना, तुझी आई तुझ्या झोपेला वैतागलीये आणि माझी आई माझ्या मोठमोठ्या स्वप्नांना वैतागलीये. ते तर आहेच, पण आपण काय करू शकतो? माझ्याकडे एक आयडिया आहे. आपण राजाकडे जाऊ. आपल्या तिघींकडे वेगवेगळ्या शक्ती आहेत. ही खाऊ शकते, तू झोपू शकते आणि मी लांबचं ऐकू शकते. आपल्याला त्यांना आपले खास गुण सांगावे लागतील आणि मग राजा आपल्या तिघींची इच्छा पूर्ण करेल. मी राजकुमारशी लग्न करू शकेन, तू पोटभर खाऊ शकशील आणि ही चिंतामुक्त झोपू शकेल. वा, हे तर फारच छान आहे. हो. तिघी मैत्रिणी राज दरबाराकडे निघाल्या. तुम्ही तिघे कोण आहात आणि तुम्हाला आमच्याकडून काय पाहिजे? महाराज, मी सेजल आहे आणि मला तुमच्या मुलाशी लग्न करायचे. अच्छा, मी माझ्या राजकुमाराचं लग्न एका गरीब आणि साधारण मुलीशी का करायचं बरं? आम्ही भलेही गरीब असू पण साधारण नाही. आम्ही तिघीच्या तिघी खास आहोत. अच्छा, मग काय विशेषण आहे तुमच्यामध्ये? ही शांती आहे. तुम्ही हिला कितीही जेवायला द्या, हिचं पोट भरतच नाही. ही मीना आहे. हिचं विशेषण म्हणजे हिची झोप आहे. ही दिवसातले 20 तास झोपू शकते आणि कोणीही हिला झोपेतून उठवू शकत नाही. आणि माझं विशेषण आहे माझे कान. मी लांबचा आवाजही अगदी स्पष्ट ऐकू शकते. जर असं असेल तर तुम्हा तिघींची विशेषणं आम्हाला पारखायला आवडतील. जर आम्ही आमची विशेषणं सिद्ध केली तर तुम्हाला वचन द्यावं लागेल की तुम्ही राजकुमारशी माझं लग्न लावून द्याल, शांतीला आयुष्यभर खाऊ घालाल आणि मीनाला एक असं घर द्याल जिथे ती आरामात झोपू शकेल. मान्य आहे, पण जर तुम्ही तिघी हारलात तर मी तुम्हा सर्वांचे केस काढून घेईन. आम्हाला मान्य आहे. शांतीची खाण्याची क्षमता पारखण्यासाठी राजा तिला स्वयंपाकघरात घेऊन गेला आणि तिच्या समोर टोपली भरभरून पोळ्या, पुऱ्या, पराठे आणि ढीगभर जेवण ठेवलं. जेवण पाहून शांती खूप खुश झाली आणि काही मिनिटातच तिने सगळं जेवण खाऊन टाकलं. राजाने टाळी वाजवली आणि आणखी एकदा जेवण आलं. हे सगळं जेवणही शांतीने पुन्हा खाऊन टाकलं. असंच आणखी 2दा झालं आणि मग स्वयंपाकी रिकाम्या हाताने राजा समोर आला. महाराज, जेवढं जेवण होतं सगळं संपून गेलं. 100 लोकांचं जेवण होतं, सगळं संपलं. मी सांगितलं होतं ना महाराज, तुम्ही खाऊ घालून दमून जाल, पण माझी मैत्रीण खाऊन दमणार नाही. आता वेळ होती मीनाच्या झोपायची. मीनाला तशी झोप येतच होती. मीना गादी पाहूनच झोपून गेली. राजांनी टाळ्या वाजवल्या आणि ढोल पिपाण्यावाले आले. मीनाच्या कानाजवळ ढोल वाजत होते, पण ती तर कुंभकर्णासारखी झोपली होती. कित्येक तास उलटले पण मीना उठलीच नाही. तुम्ही हवे तर आणखी प्रयत्न करू शकता. नको, एवढं पुरेसं आहे. आता फक्त तुझी परीक्षा उरली आहे. तू इथेच उभी राहा. आम्ही आत जात आहोत. आम्ही आमच्या मंत्र्याला काहीतरी सांगतोय आणि जेव्हा आम्ही परत येऊ तेव्हा तुला आम्हाला सांगावं लागेल की आम्ही आता काय बोललो. ठीक आहे महाराज. महाराज दरबारात गेले आणि त्यांनी मंत्र्यांच्या कानात काहीतरी सांगितलं. या तिन्ही मुली खरंच विलक्षण दिसत आहेत. जर सेजलने तिचं वेगळेपण सिद्ध केलं तर आम्ही सेजल आणि राजकुमारचं लग्न जरूर लावून देऊ. हे सगळं महालाच्या बाहेर उभे असलेल्या सेजलने ऐकलं आणि मग राजा बाहेर आले. बोला सेजल, आम्ही मंत्र्याला काय सांगितलं? तुम्ही मंत्रीजींना सांगितलं की आम्ही तिघी खरंच विशेष आहोत आणि जर मी माझं विशेषपण सिद्ध केलं तर तुम्ही माझं आणि राजकुमारांचं लग्न लावून द्याल. वा. महाराजांनी सेजलसाठी टाळ्या वाजवल्या. सेजल, तू खरंच खास आहेस.
तुझी ही लांबच्या ऐकण्याची शक्ती विलक्षण आहे. मला आनंद आहे की माझ्या राजपुत्राला तुझ्यासारखी खास जीवनसाथी मिळाली आहे. आणि तुझ्या दोन्ही मैत्रिणींना आम्ही एक महल देऊ ज्यात भरपूर धान्य असेल, शांती नेहमी खाऊ शकेल आणि मीना झोपू शकेल, कोणत्याही अडचणीशिवाय. धन्यवाद महाराज. महाराजांनी सेजलसाठी टाळ्या वाजवल्या. सेजल आणि राजकुमारचं लग्न झालं आणि सेजलचं स्वप्न पूर्ण झालं. इकडे शांती आणि मीनाला त्यांचा महाल मिळाला. शांती तिला हवं तेवढं खाऊ शकत होती आणि मीना आरामात झोपून राहायची. तिन्ही विलक्षण मैत्रिणींच्या इच्छा पूर्ण झाल्या.